सारिका मॅडम सांगा ना आकडे काय म्हणतायत. खरं सांगू जुई, खूप मोठी जबाबदारी दिली आहे तुमच्यावर. तुम्हा दोघांना ती पेलवणं जरा कठीणच आहे. किती चर्चा करताय तुम्ही? आणि मुळात ह्या सगळ्या चर्चेचा काहीही उपयोग होणार नाहीये जोपर्यंत सर परमिशन देत नाहीये. काय रे? काय रे जय? नाही दिली ना सरांनी परमिशन? अरे बरोबर आहे, त्यांनाही त्यांचा एक एक क्लायंट महत्वाचा आहे. इट्स ओके जय, मी ह्या वेळेला तू कसं प्रेझेंटेशन देतोय ते बघून घेईन आणि मग नेक्स्ट टाइम मी देईन प्रेझेंटेशन. सॉरी साई, तुला ते बघता नाही येणार. कारण ते मी बघणार आहे. आणि तुला ते करायचंय. म्हणजे उद्याचं प्रेझेंटेशन साई. हो, सरांनी दिली परवानगी. म्हणजे सरांनी लगेच एवढा विश्वास दाखवला. मी इथं नवीन आहे ना. साई, तू इथे नवीन असलास तरी तुझ्याकडे आधीचा अनुभव आहे ना. माझ्याकडे तर काहीच अनुभव नव्हता. सरांनी माझ्यावर विश्वास टाकला, तर तुझ्यावर का नाही टाकणार? थँक्यू जय. थँक्यू नाही. जय, तू खूप कन्व्हिन्स केला असशील ना सरांना? हो, कारण त्याच्याशिवाय सर एवढ्या सहजासहजी हो म्हणणं शक्यच नाही. कदाचित जयला साईवर इतका कॉन्फिडन्स आहे हे बघून सर हो म्हणाले असतील. कसं का होईना, सर हो म्हणालेत ना, मग झालं तर. साई, खूप मोठी जबाबदारी आहे बरं का तुझ्यावर. एक मिनिट थांब. हे फुल मीटिंगला जाताना कायम खिशात ठेव. हा, म्हणजे क्लायंट पण खिशात. चांगलंय. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. अदिती, जय सरांशी बोललाय ते ठीक आहे, पण मला खूप टेन्शन आलंय. तू बोलतेस का एकदा त्याच्याशी? जुई, जयरामना नेहमी जे योग्य वाटतं तेच करतात ते, आणि मला सुद्धा हेच योग्य वाटतंय. अगं, तू अजिबात काळजी करू नकोस. प्रेझेंटेशन मस्त होईल. डोंट वरी. जय, जरी साई प्रेझेंटेशन देणार असला तरी तू असशीलच ना बरोबर? हो, मी असेन फक्त. पण बोलायचं काम तू आणि साई दोघांनीच करायचं. यस सर. ए, सर नाही, जय. आणि आता उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.
मिस्टर जयराम खानोलकर, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? मी म्हटलं ना, आज सर आणि आऊ तुझं खूप कौतुक करत होते. मला इतका अभिमान वाटतोय तुझा. त्या मल्होत्रांना परत आणलं त्याबद्दल ना? सरांच्या केबिन मध्ये गेलो तेव्हा तेही खूप कौतुक करत होते. आणि त्यावेळी तुझे पप्पा, सॉरी, मिस्टर दाभोळकर होतेच तिथे. पप्पा काय म्हणाले? आलं लक्षात. सरांनी माझं कौतुक केलेलं त्यांना फारसं आवडलं नव्हतं. पण आदिती, मला वाईट या गोष्टीचं वाटलं की मी जेव्हा असं म्हटलो साईला प्रेझेंटेशन करू दे, तेव्हा सगळ्यात जास्त विरोध तुझे पप्पा करत होते. पण ह्याचा पप्पांशी काय संबंध? संबंध असला नसला तरी एखाद्याला नव्याने संधी मिळते तर किमान विरोध तरी करू नये. काय झालं शेवटी? सरांना पुन्हा माझंच मत पटलं. मला काय वाटतं माहितीये आदिती, हे मिस्टर दाभोळकर उगाचच मला मात द्यायला जातात आणि मग स्वतःच्या हारण्याचं कारण बनतात. सॉरी, मला जे वाटलं ते मी बोललो. ते तुझे पप्पा आहेत म्हणून नाही. जय, आपले प्रत्येक बाबतीतले प्रयत्न खूप प्रामाणिक असतात. त्यामुळे तू ह्या सगळ्याचं टेन्शन नको घेऊस. पण मी खूप खुश आहे, आज तू साईला चान्स मिळवून दिलास. पण तू असा डिरेक्टली जाऊन सरांशी ह्याबद्दल बोलशील हे खरंच अनएक्सपेक्टेड होता मला. आदिती, मलाही पहिली संधी दिलीच होती ना कोणीतरी. ऍक्च्युली अविनाश सरांनीच. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला हे मी लक्षात ठेवलं, एवढंच. आणि आता माझ्याही कामाचा व्याप वाढतोय, त्यामुळे सगळीकडे लक्ष ठेवणं नाही जमत. रोज एखादी मीटिंग असतेच. अरे हो, बरं झालं मीटिंग वरून आठवलं. आज सुहास आला होता ऑफिसमध्ये हनीमून पॅकेज बघायला. सुहास काय म्हणत होता? म्हणत होता तुझी भेट आता दुर्मिळ झालीये म्हणून. अरे त्याला फोन तरी करत जा निदान. नाहीच ग भेट होते त्याची. जय, बरं आज ती रजनी भेटली हा सुहासला आणि त्याचं पूर्ण नाव विचारत होती. का? आता ती कधी काय आणि का विचारेल याचा नेम नाही. मला खूप भीती वाटते रे. आणि आत्ताही तिच्या मनात काहीतरी चालू असेल. आणि जोवर तिच्या मनासारखं होत नाही ना, तोवर ती गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. आदिती, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. रजनीला जर काही वाटत असेल, असं खरंच असेल, तर मी तिला मॅनेज करतो. जय, पण हे बघ, आजवर सगळं चांगलं होईल यावर विश्वास ठेवलास ना, तसाच यापुढेही ठेव. जय, तुझ्या या विचारांवरच तर माझा विश्वास आहे. आणि आपण रोज इथे बसून आपल्या दिवसातले काही जे क्षण घालवतो ना, त्यामुळेच रोजचं टेन्शन विसरायला होतं. चला, आजचा वेळ संपला. घरी जाऊया, अजून बरंच काम बाकी आहेत. जय, अजून थोडा वेळ थांबूया ना इथे. अशी काही हरकत नाहीये,
पण घरी सगळे वाट बघत असतील ना. चल जाऊ. चल. चला. शाळेत जातोस ना. हा, आणि हो, आता मी नाहीये तिथे कविता पाठ करून घ्यायला. कविता तोंडपाठ हव्यात. हे आणि मित्रांची भांडू नकोस. अरे हो हो, येईन मी लवकर. आईबाबांना नाही त्रास द्यायचास हं जास्ती. हे बघ, काका काकू आले. बोल. जय. चिनू. हॅलो, बोल रे. अरे कामं असतात राजा. ठीक आहे, मी आलो ना की खेळू आपण. नाही 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 नाही, यावेळी मी हरवणार आहे तुला. हं. छान प्रॅक्टिस करून ठेव. हा, देतो. हॅलो चिनू, मला सांग, पुण्याला मजा केली की नाही? हो, आम्ही आलो की आम्हाला फोटोज दाखव. हा, बरं, मग माझ्या बरोबर येतोस का तू ऑफिसला? वा, तुला शाळा आहे, आम्हाला ऑफिस नाहीये. हो, देते देते, 1 मिनिट. हा अण्णा. हा, काय रे? अरे हो हो, कुठच्या रंगाच्या, कधी घ्यायच्या, सगळं लक्षात आहे माझ्या. घेतो 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 घेतो. हा, चल जेव लवकर, नाही तर उशीर होईल. बर, हो येतो मी. बर, ठेवू. काय म्हणत होता नातू? अहो, नातवाला काळजी वाटते तिथे सुद्धा माझी. म्हणत होता, अहो त्याला ना मी कुठच्या रंगाच्या गोळ्या कधी घ्यायचो सगळं लक्षात आहे. वेळेवर घेताना म्हणून विचारत होता. आजोबा आणि नातू अगदी रंगून गेले होते बर का. खूप दिवसांनी फोन केला ना. खर तर केतकर, तुमचे आभार मानायला हवेत खूप खूप. अहो, चिनूची आठवण येत होती, म्हटलं करूया का फोन की नको. अरे जय, केतकरांनी फोन लावून दिला. बरं वाटलं खूप. हो अण्णा, हे एकच पटत नाहीये तुमचं. हे असले आभार वगैरे मानत जाऊ नको. काही सार्वजनिक मंडळाचा कार्यक्रम असल्यासारखं वाटतं. आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का? बरं, यापुढे नाही होणार असं. अदिती जय, अरे चिनूला खूप आठवण येते माझी. त्याचा आवाज ऐकून तुमचाही चेहरा अगदी खुललाय बर का. कसं आहे ना, माणसानं मनात काही ठेवू नये. बोलावंसं वाटलं की बोलून टाकायचं बस. काय त्यामुळे बरं वाटतं. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. दुसऱ्यांना जे सांगताय ते स्वतः अंमलात आणलं तर बरं होईल. अहो म्हणजे तुम्हाला कोणाशी बोलावंसं वाटलं तर बोलायचं. तेवढंच बरं वाटतं. उगाच मला शिकू नको.
एक चान्स सोडू नको तू हा. हम्म. हो मी डायरेक्ट तिथे येईन. हा मीटिंग झाली की लगेच. हो हा हा कोणती फाईल हो ती घेतली ना सर. मी मेलमध्ये सुद्धा सगळं मेन्शन केलं. एकदा चेक करता का? हा केलात का चेक? करेक्ट. नाही त्या विषयावर आपण आज मीटिंग मध्ये काय तो फायनल कॉल घेऊ. हा ओके. हो निघतोच आहे. ठेवतो. हो हा बाय. अदिती चहा थंड झालाय. मगासपासून तू फोनवर बोलत होतास, अर्धा तास झाला माहितीये तुला. महत्वाचं काम आहे म्हणून बोलत होतो. बरं दे 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 दे, मी गरम करून आणते. नाही 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 राहू दे आता. अरे परत वेळ होईल ग. म्हणून तर म्हणत होते लवकर निघूया, घड्याळ दाखवत होते तुला. आज सगळं गोंधळ झालाय अदिती. मला ना आता साई आणि जुई बरोबर बँड्राला जाऊन मीटिंग अटेंड करायचे. त्यानंतर टाउन साईडला एक मीटिंग आहे. कदाचित रात्री यायलाही उशीर होईल. हरकत नाही. बरं जय, तुला काय वाटतं साई आजचं प्रेझेंटेशन देऊ शकेल? जमेल त्याला? हो हो नक्की जमेल. चल निघूया. हो चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नंदिनी मॅडम. अरे साई प्रसाद आलास का? झाली का तुझी सगळी तयारी? हा. हा मीटिंगची. हो. हा आणि ऐक ना, ते काल दिलेलं फुल खिशात ठेवलेस ना? हा, ऐक. हा आणि हा एक मिनिट इकडे. हा अंगारा. साई, नंदिनीने अंगारा लावलाय. आज तुझं काम झालंच समज. म्हणजे अंगाराचा गुण येतो का नाही माहित नाही, पण नंदिनी मॅडम तुमच्या आशीर्वादाचा मला नक्कीच फायदा होणार आहे. आता एकदम परीक्षेला चालल्यासारखंच वाटतंय. परीक्षाचंही. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला सांगू का साई प्रसाद, तू उत्तम मार्काने पास होणार आहेस. वा, काय मीटिंगला त्याची तयारी सुरू झाली आहे? हा घेतलंच ना सगळं? ब्रोशर्स, पेन वगैरे? हा सगळं घेतलं बॅग मध्ये. नाही तपासून घे नीट, नाही तर त्यांच्या समोर शोधत बसशील. नाही नाही घेतलंय की. बापरे, अगदी परीक्षेला निघाल्यासारखंच वातावरण आहे. पेन कुठे गेला? इथंच ठेवला होता. बॅग. थँक्यू जय. माझा लकी पेन आहे तो. आऊनने दिला होता. तुझी आजची मीटिंग झाली की मग दे मला परत. हा नक्की. साई, जुई, ऑल द बेस्ट. थँक्यू. जय, ऑल द बेस्ट. काय असे का रिएक्ट होत आहे? अरे तुम्ही सगळे जुईला आणि साईला विश करत असाल, पण विश करण्याची खरी गरज जयला आहे, कारण त्यांनी शब्द टाकलाय ना. त्यांनी स्वतःच सगळं पणाला लावलंय. म्हणजे सध्या सरांचं मत खूप चांगलं आहे जयबद्दल. खूप कौतुक करतायत ते जयचं. पण त्यांनी एका अगदी नवीन, कमी अनुभव असलेल्या माणसासाठी स्वतःचा शब्द टाकलाय. म्हणून त्याला गरज आहे विशची, आणि म्हणून मी त्याला विश करतेय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साई प्रसाद, सगळी तयारी झाली? येस सर.
लक्षात ठेव, हा खूप महत्वाचा क्लायंट आहे. आपली मीटिंग सक्सेसफुल व्हायलाच हवी. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ऑल द बेस्ट जुई. थँक्यू सर. मिस्टर जयराम, जे होईल त्याची जबाबदारी तुम्ही घेताय. येस सर. ऑल द बेस्ट. साई प्रसाद, जुई मॅडम, सर तुम्हाला ऑल दी बेस्ट असं म्हणाले. याचा अर्थ तुम्हाला कळायला हवा. सरांना नकार आवडत नाही. आतापर्यंत आपल्या कंपनीकडून जे जे क्लायंटकडे गेले ते पूर्ण तयारीनिशी गेले. सरांनी तुम्हाला ऑल दी बेस्ट दिलाय तो कामासाठी, आणि जर काम झालं नाही तर नोकरी टिकवण्यासाठी.